नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। आपण या चॅनलवर मराठी व्याकरणाचे वेगवेगळे चॅप्टर बघत आहोत। मराठी व्याकरणाचे वेगवेगळे चॅप्टर समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर त्या व्हिडिओंना लाईक करा। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते शब्दांचे म्हणजे शब्द किंवा पद म्हणजे काय, शब्दांच्या जाती हे शॉर्ट मध्ये पाहिलं होतं। तर आज आपण पाहणार आहोत वाक्यांचे भाग। वाक्य कोणत्या दोन भागांमुळे बनतं हे आज आपण पाहणार आहोत। इथं बघा, आता वाक्यांचे दोन भाग आहेत। कोणते कोणते दोन भाग आहेत? उद्देश आणि विधेय हे काय आहेत? वाक्यांचे दोन भाग आहेत। तर उद्देश म्हणजे काय नेमकं? तर आपण ज्याच्याविषयी बोलतो, वाक्यामध्ये आपण ज्याच्याविषयी बोलतो किंवा सांगतो ते म्हणजे काय असतं? उद्देश असतो। उद्देशाला आपण अजून एका पद्धतीत काय तरी कर्ता सुद्धा म्हणू शकतो। जो वाक्याचा जो कर्ता असतो त्यालाच आपण उद्देश सुद्धा काही वेळा म्हणू शकतो। आता हे झालं उद्देश आणि दुसरं काय? विधेय। विधेय म्हणजे काय? तर आता वाक्यामध्ये जो काही उद्देश असतो त्या उद्देशाबद्दल आपण जे काही बोलतो त्याला काय म्हणतात? विधेय। म्हणजेच वाक्याचे जे क्रियापद असते तेच काय असते? तर विधेय असते। आता बघा, एक उदाहरण घेऊ आणि त्या उदाहरणाद्वारे उद्देश आणि विधेय म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया, म्हणजे लवकर समजेल। आता बघा, इथे एक उदाहरण आहे। उदाहरणार्थ, महेश पुस्तक वाचतो। या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? या वाक्यात महेश आहे आणि उद्देश कोण आहे? महेश आहे। म्हणजेच वाक्याचा जो कर्ता असतो तोच बहुतेक वेळा काय असतो? त्याचा उद्देश असतो बघा। आणि बहुतेक वेळा तो काय असतो? वाक्याच्या सुरुवातीलाच येतो। म्हणजे बहुतेक वेळेला वाक्यामधला जो उद्देश असतो तो काय असतो? सुरुवातीलाच येतो। म्हणजे इथं बघा, आता महेश हे काय झालं? वाक्याच्या सुरुवातीलाच आलेला आहे, म्हणून तो काय वाक्याचा। आणि मग महेश हा काय आहे? उद्देश आहे, कारण महेश पुस्तक वाचतो। मी कोणाबद्दल सांगते किंवा मी कोणाबद्दल बोलत आहे? तर महेश बद्दल बोलत आहे। कोणाबद्दल माहिती सांगितली मी इथं? महेश बद्दल। तर म्हणून हा काय झाला? महेश काय झाला? या वाक्याचा उद्देश झाला। तर बरोबर आहे, पण मी महेश बद्दल काय सांगितलंय? महेश काय करतो? पुस्तक वाचतो, खेळतो, रडतो, बोलतो, काय करतो? महेश बद्दल मी काय सांगितलंय? तर महेश काय करत आहे? वाचत आहे। म्हणजे महेश बद्दल म्हणजे उद्देशाविषयी मी काय सांगितलंय? तो वाचतोय, वाचण्याची क्रिया करतोय। म्हणजेच काय झालं? हे वाचतो हे काय झालं? विधेय झालं। म्हणजे मी महेश बद्दल काय सांगितलं? तो वाचतो, मग हे काय झालं? विधेय झालं। समजलं? उद्देश कोणता झाला या वाक्यामध्ये? महेश झाला आणि वाचतो हे काय झालं? विधेय झालं। विधेय फक्त विधेयच आहे का? वाचतो हे या वाक्याचं क्रियापद सुद्धा आहे। समजलं? उद्देश आणि विधेय। ओके, आता या वाक्यामध्ये एवढे दोनच शब्द होते का? नाही। तर पुस्तक हे सुद्धा हे या वाक्यामध्ये शब्द आहे। फक्त अशाच प्रकारचे जे दुसरे शब्द आहेत, उद्देश आणि विधेय सोडून जे शब्द येतात वाक्यात, तर त्यांना काय म्हणायचं? तर ते आपण दुसऱ्या वाक्याद्वारे समजावून घेऊया। बघा, आता या दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? उदाहरणार्थ काय? पवारांची मुलगी व्हॉट्सअपवर रील बनवते। आता बघा, मी कोणाबद्दल सांगितलं इथे? मुलगी। एका मुलीबद्दल सांगितलं। कोणाबद्दल सांगितले? मुलगी। म्हणजे उद्देश काय येणार आहे या वाक्याचं? मुलगी। या वाक्याचा उद्देश काय येणार आहे? मुलगी। आणि मग मी त्या मुलीबद्दल काय सांगितलंय? ती काय करते? तर ती व्हॉट्सअपवर रील बनवते। म्हणजे बनवते, काय करते? ती बनवते हे काय झालं? या वाक्याचं विधेय झालं। बनवते हे काय झालं? या वाक्याचं विधेय झालं। थोडक्यात काय? तर त्या वाक्याचा जो कर्ता असतो तो असतो उद्देश आणि त्या वाक्याचं जे क्रियापद असतं ते असतं विधेय। तर आता हे झालं दोन, विधेय आणि उद्देश। परंतु या वाक्यामध्ये पवारांची व्हॉट्सअपवर रील हे तीन शब्द बाकीचे उरलेले आहेत। तर मग यांना काय म्हणायचं वाक्याचं? तर बघा, आता ह्या वाक्याचा अजून आपण विस्तारित अभ्यास करू। आता बघा, उद्देश आणि विधेय हेच आहे, परंतु त्यांचे दोन भाग पाडलेत, उद्देश विभाग आणि विधेय विभाग। आता उद्देश विभाग मध्ये काय येणार आहे?
ही जी पवारांची मुलगी आहे तो काय येणार आहे, उद्देश विभागामध्ये येणार आहे तो, कारण तो मुलगीच्या रिलेटेड शब्द आहे. पवारांची हा काय आहे, तो मुलगी या शब्दाशी रिलेटेड शब्द आहे, त्याच्याशी संबंधित शब्द आहे, म्हणून तो उद्देश मध्येच येणार आहे. ओके, तर आता बनवते याच्या रिलेटेड कोणते शब्द आहेत, व्हॉट्सअपवर रील. फक्त बनवते याला काहीच अर्थ राहणार नाही, पण काय बनवते काहीतरी असेल ना, म्हणून त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर रील हा सुद्धा या बनवतेचा काय आहेत, रिलेटेड शब्द आहेत. म्हणून आता उद्देशाच्या रिलेटेड कोणते शब्द आहेत, कोणते संबंधित शब्द आहेत, तर पवारांची, हे काय झालं, उद्देशाच्या संबंधित शब्द आहेत. म्हणून काय झालं, तर हा जो पवारांची मुलगी आहे हा झाला उद्देश विभाग. पवारांची मुलगी हा जो 2 शब्द आहेत ते झाले उद्देश विभागात येतात. तर त्याच्यातच मग उद्देशाचा विस्तार कसा आहे, उद्देशाचा विस्तार कसा आहे, उद्देश तर मेन झालं मुलगी, परंतु उद्देशाचा विस्तार कोणता आहे, पवारांची मुलगी. तिथं काय झालं, पवारांची हा काय झाला, फक्त उद्देश विस्तार झाला, कारण त्या उद्देशाविषयी अधिक माहिती सांगता आपल्याला ते, म्हणून काय झाला, हा उद्देश विस्तार झाला. त्याचप्रमाणे विधेय बघा, आता विधेय विभागामध्ये पण दोन भाग पडतात, विधेय विस्तार आणि क्रियापद. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे विधेय म्हणजेच क्रियापद असतं, मग बनवते हे झालं क्रियापद, परंतु त्या बनवतेविषयी अधिक माहिती कोणते शब्द सांगतात आपल्याला, व्हॉट्सअपवर रील. तर मग हे झाले विधेय विस्तारमध्ये हे 2 शब्द येतात, व्हॉट्सअपवर रील आणि क्रियापद म्हणजे बनवते. ओके, समजलं. 2 विभाग आहेत, उद्देश विभाग, विधेय विभाग, आणि त्याच्यामध्ये विस्तार, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. विस्तार म्हणजे काय, तर विधेयाविषयी किंवा उद्देशाविषयी आपल्याला जास्तीची माहिती सांगतात, किंवा त्यांच्या संबंधित जे शब्द आहेत त्यांना काय म्हणतो आपण, विस्तार असे म्हणतो. ओके मुलांनो, तुम्हाला जर विधेय विस्तार आणि उद्देश विस्तार किंवा उद्देश आणि विधेय हे जर समजलं असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय फ्रेंड्स.